अर्जुन यशवंत लोंढे. लोंढे का? बर बर बर. किती वर्षांपासून गुरं राखताय? किती वर्षांपासून गुरं राखताय? मला 50 वर्ष झाले घे लागते ती. 50 वर्ष झाली होय. हां हां हां. ते ओढणी झाल्यापासून राखते बघा. वजनी झाल्यापासून का? हां कसं असतं ह्याचं उत्पन्न वगैरे? हां उत्पन्न कसं असतं, कशातून काय? लागतं का आपल्याला लागायला एवढं विकायचं. हां हां. काय गुरं आणि काय काय असतं? शेरडा गुरं शेरडा दोन्ही असतं का? हे काय मेंढर, मेंढर आहेत का तुमची? हे काय हां हां हां. मेंढर म्हातारे म्हातारे 2 जण आहे. 2 जण आहेत का? आपल्याला तर होत नाही. हां 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 हां. बरोबर बरोबर. 50 वर्षांपासून मेंढर राखताय काय? हां आणि ती काय ते मेंढरांची थोडी माहिती सांगा की. हां मेंढरांची थोडी माहिती सांगा, कशी असते त्यांचा खंड बिंड कसा असतो काय? हाच किती मेंढरांचा एक खंड असतो? मेंढर जशी एकतात तसं विकायची आपली. हां 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 हां. नाही, त्यांचा एक खंड असतो, ती किती मेंढरांचा एक खंड असतो म्हणलं? खंड हां हां हां. 20 मेंढ्याचं खंडी. याचा मेंढाचा एक खंड असतो का? हां आणि किती प्रकारच्या मेंढ्या तुमच्याकडं? हां तुमच्याकडे किती प्रकारच्या मेंढ्या आहेत? बरंच बरं करते. बऱ्याच आहेत होय. बरं बरं, चालते चालते. आता सकाळी किती वाजता येता तुम्ही इथं? इथं बरं 11 10 10-11 वाजता. 1 ते 2ला बरं बरं, चालते. चाललं घरी. बरं बरं. 4 वाजलेच तर आता. चल. अरे असा दिसतो का नाही? मग मशीनची माहिती सांगे, कसं असतं उत्पन्न काय? म्हशी वय आता ह्या सकाळी सोडायच्या हां. 9 10 वाजता. हम्म. आणि त्याच्यावरच ही जे तर फिरते आणि त्याच्यावर मग ती दूध हम्म, हम्म, देते. हम्म. आणि संध्याकाळी खायला टाकायचं आपलं थोडं. हां हां. दुधाचंच उत्पन्न का फक्त ह्यातून? हां कसं असतं हे? किती वेळ लागतो एका म्हशीला दूध द्यायला? किती वर्ष लागतात येल्यापासून? एक म्हस 3 महिन्यात जाते. 1 महिना जरी झाली तर म्हशी फळते ती. काही हां. म्हशी 2 महिन्यात फळतात. हां हां काही हां. महिन्यात 3 महिने फळतात. मग 7 महिन्यापर्यंत दूध देऊ शकतो. बरोबर. म्हणजे तिथून दूध 7 महिने. हां आपल्यावर आहे ह्याच्यावर. हां हां हां. शेतकऱ्याच्या ह्याच्यावर हां 7. आठवायची काय घ्यायची. हां. आणि जास्त आठ जर गेले तर पुढं प्रमाण कमी होतं तुझं. एका किती वर्षातून म्हशी येते? वर्षातून येतेच. वर्षातून येते का? मग आता 2 महिने झाले की फळते ते. कळते ना. बरोबर. हां त्याच्यामुळे ती देते ते. हम्म. आणि गायांचं चालूच आहे. 9 महिने झाले की 9 महिन्यातून एकदा का? 9 महिन्याची येते दिवस येते ते काय. बरोबर बरोबर. पण आता 6 गाय बुडले. हां. सकाळी सोडलं कितीला घरी जायचं रोज? ही काय आता निघाली. किती म्हशी आहेत तुमच्याकडं? ही काय आता ते काय 2 म्हशी चालू आहे आता. एकाला झाला रेडा आणि एका झाला रेडी. एकीला रेडा आणि रेडी झालाय. हां रेडा झालेला विकायचा का ठेवायचा? ती आता पुढे आता खर्च यांनी ठरवायचा. आणि रेडी आपण आता रेडा ठोतच नाही जास्त लेडी. रेडी पाळायची का फक्त? रेडी पाहतो ना आपण. चांगली रेडी असलं कसं येते आपण. हां बरोबर असं बरोबर. आहे ना. रेडी देऊ शकतच नाही ना सध्या. हां. तीच उत्पन्न बघून आपण मग एखादी म्हातारी काढायची. कसं लिटर आहे म्हशीचं दूध? आता इथं कसं आपण आता खाऊ घरात 50 रुपये. 50 रुपये रेट आहे. आणि द्यायचं कसं? आणि काय दूध वाली 60 बी घेतात. 60 ने का? आणि आपण आता कुठे घातलं तरी पण डिलिव्हरी काय 40 वर देत नाही. बरोबर बरोबर. त्यांना परवडत नाही. एका म्हशीचा काय देऊन 2 म्हशी देऊन काय मग दुसरा त्यांचा पर्याय फायदा आहे त्यांना. पर्याय आहे का तुमच्याकडे? हां? म्हणजे डेअरीला जर नाही घातलं तर पर्याय नाही दुसरा? पर्याय हा नेते मग दूधवाली. तर तुम्हाला काय अपेक्षा आहे? काय अपेक्षा काय असते? नाही अपेक्षा जेवढं मिळेल तेवढं. पण एवढंच की दुधात जास्त पाणी नाही खपत. पाणी. ते विचार करतं ना बरोबर. माणूस येणारा. मग काहीतरी अपेक्षा असेल की दुधाचा भाव फिक्स ठेवावा का कमी जास्त होत राहावा? आता कमी जास्त असं कसं आहे. हम्म. आता खाणं मग तर आता परवडते का. बरोबर. अहो आता सध्या आहे ठीक आहे. हम्म, पण आता या आहे समजा ठीक आहे. हम्म. पण ही काय नेहमीच आहे का सारखं 4-5 महिने मिळू शकतं. एखादा आता शेतकरी आता उडले बुवा करू शकतो काय त्यात. हां, पण जे भाव आहे दुधाचा ते कमी झाल्यावरती कमी वेळा कसं परवड सांग. परवडत नाही ना. मग तुम्हाला असं वाटत नाही का की सरकारने भाव फिक्स ठेवायला पाहिजे? त्याच्या ह्याच्यावर ठेवलं पाहिजे. कशा ह्याच्यावर? त्याच्यावर ही आपण आता त्यांच्याकडे शोध घरचे आहेत. हां.
त्यांचं ते असं सगळं आता सगळं कमिशन निघले सगळं. म्हणजे जसं दुष्काळ असला तर दुष्काळाप्रमाणे ठेवलं पाहिजे का हा जसं म्हणजे जसं जसं निसर्ग महागाचा मोल कसा आहे बाहेर हा तसं केलं पाहिजे ना दुधाचं बी. शेतकऱ्याला परवडलं पाहिजे ना. बरोबर बरोबर आज मका घ्यायची 2,000 रुपये गुंठा सांगतो. बरोबर. मग ती तुम्हाला कांदा वगैरे आहे का तुमच्यात कांदा आता आहे की आता पडून येता कांदा 3 महिन्यावर. आता भाव उतारल्या तर आता त्याचं भाव उतरला काय करायचं पडले आता कांदा. पडला का आता भाव उतारलं त्याचं मग ती निर्यातीचं निर्यात काय बंद केलीमुळे शेतकऱ्याचा बुडलाच की. हा निर्यात असलेले 2 पैसे मिळतात कांद्याला. बरोबर काहीतरी होतं अडचण निघतात मुलाचं शिक्षण होऊ शकतं मुलीचं शिक्षण होऊ शकतं काय अडचण फी भरावं लागते काय अडचण ह्याच्यातच करायचं काही. आता दुधाचा धंदा आहे किती अवघड आहे. निर्यात थांबवली त्याच्यापासून तुम्ही संतुष्ट नाही ना तुम्ही नाखुश आहे ना नाखुशच नाही तर काय नाखुश आहे एकदम आणि तुम्हाला असं वाटतं की कांद्याचा भाव फिक्स असायला पाहिजे म्हणजे कमी पेक्षा असला तर परवडत शेतकरी चांगलं करतात. हा फिक्स द्यायला पाहिजे हा, असं वाटतं ना? 20चा द्या तुम्ही हा तरी ते चांगलं विकायचं 10चा खाली आला पाहिजे. बरोबर पण ती काय उपयोग आहे आता फिक्स बाजार करतच नाहीत लोक. अजून बाकीचे जे आपलं कांद्याची ती परिस्थिती बरोबर का तर बघा मार्केट आता ज्वारी आपल्या आता 65-60 रुपये किलो ज्वारी आता सध्या. बरोबर काय खायचं 65-66 रुपये किलो का ज्वारी 60 रुपये किलो ज्वारी दुकानात आता काय खायचं. बरोबर मग बाजरी हा. 35 रुपये झाली काय खायचं. फिक्स भाव रोजगार सरकारने जर फिक्स भाव दिला सगळ्या माल हमी भावाला मालानुसार तर तुम्हाला संतुष्टी मिळेल ना. सगळंच मिळेल ना. आता समजा कसं आहे जसं शेतकरी म्हणजे सगळ्यात म्हणजे मजूर सुखात राहील. हा मजूर सुखात राहील. मजुराला लई बघावं लागते सगळंच बघायचं मुलांचं शिक्षण खर्च कसं बघायचं. शिक्षण भागत नसेल असा भाव उतारल्यावर शिक्षण होईल का कसं आता? बघते तुम्ही सांगा नाही ना. ना बरोबर आता कॉलेजचं पैसे भरायचं आमचं फी भरायचं कुठं आमचं घराचं मुली शिक्षण जशी- काय कुठं बाहेर असलं, हा. काय करणार तुम्ही? जशी कॉलेजच्या फीची रक्कम फिक्स आहे हा. तसा मालाला हमी भाव मिळावा असं वाटतं ना तुम्हाला. ज्याच्याकडे माल त्यांना मिळावा असं वाटतंय हा. ना. फिक्स माल जरी असलं पण घराकला बी सोबलं पाहिजे. बरोबर बरोबर दोन्ही समतोल ठेवलं पाहिजे. तर जो जर माणूस व्यवस्थित असला तर हम्म. तो होऊ शकते. बरोबर. त्यातला जर अनुभव असेल तर आज अजून- काय भाव आहे आज जो समजा 40 बाजार आहे आज आमका लगेच पुढं बरोबर बरोबर म्हणजे म्हणजे निर्यात थांबवल्यामुळं पार म्हणजे हे झाले कांद्याचं. कांदे संपला आता कांद्याचा आता बाजार येईल तेव्हा निर्यात जर थोडीफार
हे माशाचा बिझनेस आहे तुमचा? आमचं मासेच आहे. धंदा, माशाचा धंदा. कुठल्या कुठल्या प्रकारची मासे असतात? टिलापी चिलापी. हं. हां हां हां. टिलापी हां, आणि मांगुरे पडते कसे. मांगुरी आहे का? कसं जाते ती चिलापी? टिलापी जाते 30 रुपये 40 रुपये. माशाचं नाव काय आहे त्या? टिलापी. चिलापीज. हा चिलापी एकच प्रकारचा मासा मिळतो काय ना? हा नुसतं टिलापी. हां 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 हां. आणि कसा रुपये किलो विकता तुम्ही? 30 रुपये 40 रुपये 25 जसं मार्केट आहे तसं. तसं मिळेल तसं. हा म्हणजे ते मार्केटचं कमी जास्त भाव होत राहतो का सारखा? हा जसं समजा समजा टिलापी मासा कम आला ना हां, तो मार्केट राहतं आणि जास्त हा. मासा आल्यानंतर मग कम मार्केट राहतं का? तुम्ही संतुष्ट आहे का तुम्हाला जे भाव मिळतो एवढे मेहनत करून मासे धरून आणता ते तुम्ही खुश आहात का? म्हणजे समाधानी आहेत का तुम्ही? हा मग भेटू चांगलं. समाधानी आहे का? आहे का? बरं हा. बरं. आणि असं तुम्हाला म्हणजे फिक्स भाव मिळावा माशाला, म्हणजे Fix. सरकारने जसं साबण, जसं आपण काय घ्यायला गेलो दुकानात मीठ तांदूळ काय आणायला गेलो तसं फिक्स रेट आहे, तसं माशाला फिक्स रेट राहावा असं वाटतं का? नाही 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 काही समजा जास्त मासा आला तर कम रेट येतो. हां कम येतो हां हां. आणि थोडं मासा कम राहिल्यानंतर त्याला मार्केट राहतं. बरं बरं बरं. असं आहे का? पण माशामध्ये म्हणजे परवडतं का तुमचं? भागून जातं का? पडतं का? हां, पडतं का? किती मिळतात तरी रोजचे तुम्हाला? आता हे समज नाही यंदा पाणी वाढ नाही ना, हां हां हां. त्याच्यामुळं पाणी वाढ फुल धरण भरलं ना हम्म. तर मग चांगलं मार्केट येतं. बरं, म्हणजे बरं. आम्हाला पडतं का? आता खर्च- थोडं मासा कम. खर्च बघतो का? शाळा बिळा मुलांची होती का ह्याच्यावरती हा, व्यवस्थित? बरोबर. मोठं पुढं कॉलेजला गेल्यावरती पोरं ती खर्च बघतो का? हा काम धंदे करते. बघतो ना खर्च? हा काम धंदे आपलं मासे. हां हां हां. हा तो होतं. समाधानी आहात तुम्ही? हा आहे का? हा. बरं बरं, चालतं. व्यवसाय धंदाच आमचा आहे. हां. कार बाग. समाज म्हणून भुईत आम्ही. हां, होळी इकडं भुई म्हणून ओळखीत, आमच्या तिकडे कार समाज म्हणून ओळखीत. बोई म्हणून ओळखतात हा नाही? ह्या भागाला कुठलं गाव आहे? परभणी जिल्हा. आणि हे कुठलं गाव आहे? हे बिगोन. बेगोन कुंभरगावमध्ये हा राहतात? कुंभारगावमध्ये. हां. तुम्ही मासे जे विकता, मासे कुठल्या प्रकारचा मासा विकता? खाली चिलापी फक्त. फक्त चिलापी? चिलापी दुसरा मासा कशा रेटने? ते लिलाव म्हणजे जाईन एल एम साईज असते ना हां हां त्या दराने जाते ती. फिक्स भाव नसतो ना नाही त्याला? फिक्स भाव नाहीचा. मग ते बोली बोलला शब्दाला भाव असते ते. शब्दाला भाव असतो. मग तुम्हाला असा फिक्स रेट भेटावा अशी काही इच्छा आहे का तुमची? हा इच्छा असते मग जात नाही ना तिथं मासा. जात नाही ना? हम्म. म्हणजे तुम्हाला जर फिक्स रेट भेटला की तर 1 नंबर चालणार ना मग. एक नंबर चलेल आणि हुरहुर राहणार हा नाही उर मग. या गोष्टी होतील नाही हा का? होय की. आणि भागून जातं का माशावरती? नाही ना भागत नाही ते असं दुष्काळामध्ये काय भागणार. भागत नाही ना. किती महिने चालतो? 12 महिन्यात किती महिने धंदा चालतो? 12 महिन्यातून कसा आता जसा सीझन असला हा. का पाऊस काळ झाला की थोडाफार पाणी ओसरताना होते सीझन. बरं बरं. मग 10-5 रुपये होते ते समजा. हां हां हां. त्याच्यात जाळे आपला खर्च दुःख सुख सगळंच लागते ना. म्हणजे 5-6 शेती काय नाही. शेती नाही मग 5-6 महिने शेती चालतो धंदा? हा 5-7 महिने चालते आपला. बरं बरं बरं. पुन्हा दुष्काळ आम्हाला वरून पाणी समजा भरलं नदी पाऊस काळात तर मग 100-50-60 रुपयाचं मासे गावते. गावत्यात का? हा, मग त्या जर- काळात तुम्हाला माशावर काय भागत नसेल? नाही शेतीत जातात मग जावं शेतीत. लागतं. मग शाळा बिळा खर्च बिर्च होती का? शाळा होती का व्यवस्थित नाही पोरांची? नाही होत नाही तेवढी शाळा. नाही ना होत ह्या नाही. धंद्यामध्ये. फिक्स रेट मिळावा अशी अपेक्षा आहे हा तुमची? आहे ना? हां, हा फिक्स रेट पाहिजे. फिक्स रेट पाहिजे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे सरकारने? निर्यात सरकार ह्या भोई समाजाला सरकारचे उपलब्ध काहीच नाही. नाही आहे का? ही नावा बिवा मिळाल्या ती सरकारने दिल्यात का नाही तुम्ही? नाही स्वतः घेतलेलं आहे ना असं काय सगळ्या कोण- लोकांनी? हा लोन काढून ते बघा ते नाव काढून ते कर्ज उचललेलं आहे. बर 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 बर. ह्या बोटीत काय ह्याच्या कर्ज आहे. हा का? हा म्हणजे कर्ज फिटलं का आता? आता ह्याच्या बोटीवाल्याला कर्जच असते. आमचं काय ह्या फेसवर पकडतो का. फेसवरती का? बर बर बर. मग मालाला जर हमी भाव मिळाला म्हणजे आपलं मालाला जर तुम्हाला फिक्स रेट? फिक्स रेट चालणार नाही ना. हां, नाही कसा लिलाव जर झाला आणि काय झालं रेग्युलर चालत नाही. नाही चालत का?
मग याच्यात लय उत्पन्न खर्च जास्त आहे ना. हा ते जाळे 1250 रुपये म्हणजे किलो. आज जर तुम्ही मासे पकडून आला हा तर उद्या मार्केटमध्ये कितीला मासा जाईल याची गॅरंटी नाही. Guarantee मग नाही. 10ला जाईल का 20ला 20ला जाईल, मग जाईल. खर्च इकडे किती काय होईल त्याचा. काय होय इकडे मग एकदा लिलावाला आपण गेलो हा त्याचा जे मोमान भाव होते निलाव पद्धत आवडती का तुम्हाला? लिलाव फक्त एक नंबर चांगली समजा. हा मग त्याचा बी योगशीर भाव चाललाच आहे. वाढला तर ठीक आहे हा. व्यवस्थित. आणि खूप जर मासं खावलं हा तर लिलाव पद्धत मध्ये मग बेभाव जात असते ना मासं. बरोबर बरोबर. तेवढं नाही तुम्ही डायरेक्ट ग्राहकाला नाही ना विकू शकत? हा घरावर लिखू शकतो तुम्ही. विकू शकता ना? हा इथं आले गिराक तेवढं मग खटणार नसते ना मासं. बर बर बर. गिराक किती म्हणून घेणार 1 किलो 2 किलो हा मासं खाव तर 10 किलो कोणाला 12 किलो इतकं कटू शकत नाही ना. बरोबर बरोबर.